Good morning, dear student. Today we are here to discuss the subject agriculture chemistry. In that, up to previous lecture, we discussed three topics, and today's lecture we have to start our next topic, that is plant nutrients. This, these are the topic number 4, in which we have to discuss different plant nutrients which are present in soil or which are required to our plant. जे वेगवेगळे काही न्यूट्रिएंट्स आहेत, it may be macronutrients, it may be micronutrients. These are present in the plant, or sorry, in soil, or we have to provide for the plant artificially. Such a nutrients or their role, their deficiency symptoms, that part will be discussed in this chapter. Topic name is plant nutrients. Okay. Then introduction. A German scientist, Baron Justus van Liebig, in the mid 19th century shows that nutrients are essential for the plant life. या जर्मन सायंटिस्टने काय सांगितलं तर 19व्या शतकात सेंचुरीमध्ये त्यावेळेस सांगितलं की जे काही न्यूट्रिएंट्स आहेत वेगवेगळे ते प्लांटच्या ग्रोथसाठी इसेन्शियल असतं. देर आर 16 elements required for proper growth of crops. He discussed that near about 16 elements which are necessary for the proper growth of plant. Okay, out of these 16 elements, 3 essential nutrients are, which is that first one is carbon, then hydrogen and oxygen are taken up from atmospheric carbon dioxide and water, and remaining मेजर जे न्यूट्रिएंट आहेत म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे तुम्हाला कुठून येणार आहेत, ॲटमॉस्फिअर मधून येणार आहेत इन द फॉर्म ऑफ गॅसेस. ओके. The remaining 13 nutrients are taken up from the soil and usually grouped as primary nutrients, secondary nutrients and micronutrients. बाकीचे जे राहिलेले 13 आहेत, टोटली आपण किती कन्सिडर केलेत, 16 न्यूट्रिएंट इसेन्शियल आहेत. त्यातले 3 जे आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे ॲटमॉस्फिअर मधून तुम्हाला अवेलेबल होणार तुमच्या प्लांटला. बाकीचे जे राहिलेले 13 आहेत हे 3 क्लासमध्ये परत डिवाइड केलेत, प्रायमरी न्यूट्रिएंट, सेकंडरी न्यूट्रिएंट अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता हे क्लास जे आहेत प्रायमरी, सेकंडरी किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स हे तुम्हाला इम्पॉर्टंट काय तर याच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट येतात, प्रायमरीमध्ये कुठले येतात, सेकंडरीमध्ये कुठले येतात किंवा मायक्रोमध्ये कुठले येतात हे आपल्याला क्वेश्चनमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. इट मे बी MCQ टाइप, ट्रू फॉल्स और वन सेंटेंस क्वेश्चन. ओके. एव्हरी इसेन्शियल एलिमेंट मस्ट बी ए कोर्स ऑफ present in plant, but not every element present in the plant is essential. Every essential element must be course of present in the plant, but not every element present in the plant is essential. प्रत्येकात जे घटक आहेत प्लांट मध्ये ते सगळेच इसेन्शियल असतील असं नाही. देन नेक्स्ट पॉइंट, नीड ऑफ प्लांट न्यूट्रिएंट्स. आता ऍक्च्युली जी रिक्वायरमेंट काय, नेसेसिटी काय प्लांट न्यूट्रिएंटची प्लांटसाठी. Okay, that will be discussed. Okay, it must build up its protoplasm and enzymes needed for its vital process and growth. जे काय प्रोटोप्लाझम, एन्झाईम्स, डिफरंट एन्झाईम्स असतील जे प्रॉपर ग्रोथसाठी ते त्यांचा जो मेन पार्ट आहे तो तुमच्या न्यूट्रिएंट्सशी रिलेटेड असेल. इट मस्ट बिल्ड टिश्यू टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट इट्स प्रोटोप्लाझम. आता जे टिश्यू आहे तुमची जशी स्किन असते तसे तुम्हाला प्लांटला पण वेगवेगळे टिश्यूजचे लेअर असतात, बरोबर. मग ते टिश्यू बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला न्यूट्रिएंट इसेन्शियल आहे. इट मस्ट बी एबल टू ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट फ्रॉम वन ऑर्गन टू अनादर. आता जे प्लांटचे ऑर्गन्स असतील त्या ऑर्गनमध्ये तुमचे न्यूट्रिएंट ट्रान्सफर करण्यामध्ये पण काही न्यूट्रिएंट्स म्हणजे जे अन्न घटक द्रव्य येतं ते ट्रान्सफर करण्यामध्ये पण. देन क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी, द प्लांट मस्ट अनेबल टू ग्रो नॉर्मली और कम्प्लीट इट्स लाईफ सायकल इन द ॲब्सेन्स ऑफ एलिमेंट. प्लांटची लाईफ सायकल जी ती
न्यूट्रिएंटच्या अब्सेसमध्ये प्रॉपर जर न्यूट्रिएंट नाही भेटले तर लाईफ सायकल जी आहे ती प्रॉपर कंप्लीट होत नाही. The element should be specific and cannot be replaced by another. The element plays a direct role in metabolism. आता जे न्यूट्रिएंट आहेत प्रत्येक न्यूट्रिएंटची एक सिलेक्टिव्हिटी असेल. तो न्यूट्रिएंट मॅक्रो असेल प्रायमरी सेकंडरी कुठला असेल त्याचा काहीतरी रोल असेल सिलेक्टिव्हिटी असेल तो ते सिलेक्टिव्हली मग प्रोटोप्लाझम बिल्डअप करण्यासाठी असेल टिश्यू बिल्डअप करण्यासाठी असेल किंवा न्यूट्रिएंट कॅरी करण्यासाठी असेल असे जे वेगवेगळे रोल आहेत ते सिलेक्टिव्ह रोल त्याचा असेल बा. देन क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल न्यूट्रिएंट. हे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्याचे आपण काही क्लास केलेले आहेत. फर्स्ट, essential nutrients are classified mainly into two categories. First one is macronutrients, or in short we called it as major nutrients. Second one is micronutrients. In macronutrients it includes structural element carbon, hydrogen, oxygen that will be gained from atmosphere. Then primary nutrients nitrogen, phosphorus, potassium that will be gained plant from soil or artificially from fertilizer. Then secondary nutrient calcium, magnesium, sulfur, these are also gained towards plant artificially in the form of fertilizers or from soil. Then micronutrients, in short we called it as also minor or trace element. That trace elements are iron, manganese, zinc, copper, boron, chlorine and molybdenum. These are the trace elements which are present in minimum amount mostly, or which require minimum amount for the plant growth. That's why we classify it as a micronutrients. The next, nutrients. In this tabular form we have to again classify that nutrients from air and water. एअर ॲटमॉस्फिअर मधून किंवा वॉटर मधून जे येतात ते कुठले आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉइल अँड लाईम अँड कमर्शियल फर्टिलायझर. जे फर्टिलायझर्स असेल किंवा सॉइल मधून येणार कुठले कुठले न्यूट्रिएंट आहेत तर प्रायमरी न्यूट्रिएंट नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. सेकंडरी न्यूट्रिएंट कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स बोरॉन, आयर्न, क्लोरीन, कॉपर, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, झिंक. These three primary, secondary and micronutrients which are from or source of these nutrients are soil and commercial fertilizers. Then forms of nutrient uptake. आता जनरली जे न्यूट्रिएंट आहेत ते कुठल्या फॉर्म मध्ये प्लांट साठी इसेन्शियल किंवा प्लांट कुठल्या सॉइल मधून किंवा एअर किंवा वॉटर मधून कुठल्या फॉर्म मध्ये ते घेतात. देन फर्स्ट वन स्ट्रक्चरल एलिमेंट कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन in the form of H plus, H2O, O2, OH minus, CO2 minus, CO2, CO3 minus आणि SO4 2 minus या फॉर्म मध्ये हे जे तीन एलिमेंट आहेत ते प्लांट इंटेक करतं किंवा घेतं किंवा त्या फॉर्मॅट मध्ये ते इसेन्शियल. देन प्रायमरी न्यूट्रिएंट्स नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम. नायट्रोजन NO3 मायनस किंवा NH4 प्लसच्या फॉर्म मध्ये, फॉस्फरस असेल H2PO4 मायनस किंवा HPO4 2 मायनसच्या फॉर्म मध्ये असेल. Then potassium in the form of K plus. Then secondary nutrient calcium Ca2 plus, magnesium Mg2 plus, sulfur SO4 2 minus. Then micronutrients boron in the form of H2BO3 minus, chlorine in the form of Cl minus, copper in the form of copper 2 plus, iron in the form of Fe2 plus and Fe3 plus also, and manganese in the form of Mn2 plus, molybdenum in the form of MoO4 2 minus and zinc in the form of Zn2 plus. These are the forms of nutrient which is essential for the plant growth. Then nutrient absorption by plants. The plants take nutrient mostly from the soil with the help of plant roots. आता जे प्लांट आहेत हे मोस्ट ऑफ द न्यूट्रिएंट कुठून येणार सॉइल मधून, मग सॉइल मधून न्यूट्रिएंट रूट थ्रूच येणार आहेत. Then the nutrients present in the soil are dissolved in soil moisture and results in the soil solution. आता जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कुठे येतील सॉइल मॉइश्चर म्हणजे वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर सॉइल सोल्युशन तयार होईल. द सॉइल सोल्युशन एंटर इन द रूट्स विथ द न्यूट्रिएंट्स. म्हणजे न्यूट्रिएंट बरोबर सॉइल सोल्युशन बरोबर न्यूट्रिएंट पण कुठे येणार आहेत
तर तुमच्या प्लांटमध्ये येणार आहे. Besides the soil solution, some nutrients enter the plant roots and exchangeable form. Besides the soil solution, some nutrients enter the plant roots as exchangeable form the surface of clay and humus by the process of contact exchange. सगळेच ॲब्सॉर्ब केले नाही जात, काही एक्सचेंज पण केले जातात. त्या फॉर्ममध्ये पण काही न्यूट्रिएंट्स आपल्याला अवेलेबल होतील प्लांटच्या ग्रोथसाठी. सम न्यूट्रिएंट्स also enter through leaves by way of stomata. For example, most of the CO2 and some water enters the plant. आता काही ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड किंवा वॉटर पण स्टोमाटा तुम्ही BSc FY BSc ला त्याचं पाहिलेलं असेल स्टोमाटा कसा असतो काय, तर त्याच्या थ्रू पण तुम्हाला काही न्यूट्रिएंट एंटर करतील तुमच्या प्लांटच्या बॉडीमध्ये. मोस्ट ऑफ द न्यूट्रिएंट्स एंटर द प्लांट रूट्स इन द फॉर्म ऑफ आयन्स, कॅटायन्स अँड अनायन्स. आता जे मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स कॅटायनच्या फॉर्ममध्ये असतील किंवा अनायनच्या फॉर्ममध्ये असेल ते कुठल्या रूट थ्रू येतील, तर जे रूट्स आहेत, मुळं जे येतं, मुळांच्या थ्रू प्लांट याच्यामध्ये येते. ओके. इन ॲब्सॉर्प्शन ऑकर्स वेल इन द फर्टाईल अँड वेल एरेटेड इन द मॉइस्ट सॉईल. जे मॉइस्ट सॉईल आहे तिथे तुम्हाला जास्त जे तुमचे रूटचं ॲब्सॉर्प्शन आहे ते जास्त प्रॉपर होईल पहा. Theory, then next point is theories of nutrient uptake. There are two theories which are based on the phenomenon of ion exchange. Actually, we have to discuss here three theory, but in the form of ion exchange mainly, that are classified into two forms or two theories: soil solution theory and contact exchange theory. These theories are based upon the absorption of nutrients from the soil by means of roots. आता जे ॲब्सॉर्प्शन रूट करणार आहे सॉईलमधून न्यूट्रिएंट, त्याच्यावरती ह्या थेरीज बेस्ड असतील पहा. देन फर्स्ट वन, सॉईल सोल्युशन थेअरी. ओके. सॉईल सोल्युशन थेअरी. एक्सचेंज ऑफ आयन टेक्स प्लेस बिटवीन द रूट्स अँड क्ले पार्टिकल. जे आयनचे एक्सचेंज आहे ते कशात होणार आहे? क्ले पार्टिकल इन द बिटवीन रूट्स अँड क्ले पार्टिकल. जे रूट आणि क्ले पार्टिकल आहे त्याच्यामध्ये हे सॉईल सोल्युशन थेअरीचं जे ॲक्च्युली हे ते होणार पहा. म्हणजे जे कॅटायन असतील अनायन असतील ते कुठे एक्सचेंज होणार आहे? रूट आणि क्ले पार्टिकलमध्ये. सॉईल सोल्युशन फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड विथ रेस्पिरेटरी CO2 रिलीज बाय द रूट्स. इथे खाली एक डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये रूट थ्रू CO2 रिलीज केला, त्याच्याबरोबर वॉटर कंबाईन होऊन H+ आणि SCO3- तयार केलं, कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड डिसोसिएट्स हायड्रोजन आयन. तिथे कार्बोनिक ॲसिड प्लस H+ म्हणजे कॅटायन्स जे किंवा हायड्रोजन आयन्स जे डिसोसिएट झाले विच डिफ्युजेस इनटू क्ले पार्टिकल्स वेअर दे डिस्प्लेस कॅटायन्स ॲब्सॉर्ब टू द क्ले सरफेस वेअर दे मे बी ॲब्सॉर्ब इन द एक्सचेंज ऑफ हायड्रोजन आयन्स ऑर आयन पेअर्स विथ बायकार्बोनेट्स. म्हणजे डिस्प्लेस झालेला जो हायड्रोजन H+ तो नंतर दुसरे कॅटायन्स, फॉर एक्झाम्पल तिथं पोटॅशियम K+ जो दिसतो पोटॅशियम कॅटायन जे ते डिस्प्लेस हायड्रोजनची जागा घेऊन परत ते रूटकडे, म्हणजे इथं ॲक्च्युली एक हायड्रोजन जो आहे ते कॅटायन एक्सचेंज होऊन पोटॅशियम कॅटायन एक्सचेंज झालेलं दिसतं डायग्राममध्ये. दॅट दिस वन इज सॉईल सोल्युशन थेअरी. देन सेकंड वन इज कॉन्टॅक्ट एक्सचेंज थेअरी. इट्स पॉसिबल डायरेक्ट exchange of ions between root surface and clay colloids without the participation of free electrolyte. मग जसं H+ आयन डिसोसिएट होऊन नंतर ते H+ किंवा कार्बोनिक ॲसिड दुसऱ्या एखाद्या आयन बरोबर अटॅच होत होतं, तसं न होता डायरेक्टली तुमचं विदाउट एनी इलेक्ट्रोलाइट डायरेक्टली तुमचं कॅटायन एक्सचेंज होईल. These ions are absorbed by the plant without being first dissolved in the soil solution. हे जे आयन्स आहेत डायरेक्टली रूटकडनं ॲब्सॉर्ब केले जातील. The ions is adsorbed electrostatically to plant root or clay particles. It is not held too tightly but oscillates within the small sphere. हे जे आयन्स आहेत हे कसे इलेक्ट्रोस्टॅटिकल फोर्सनी रूट्सच्या साईडने असतील, पण जास्त फोर्स स्ट्रॉंग नसेल, पण ते तिथल्या तिथंच ऑसिलेशन असेल त्या आयन्सचं. द ऑसिलेशन व्हॉल्यूम ऑफ आयन्स ॲज आयन्स adsorbents are in contact with each other. The oscillation volume of an ion adsorbed
to the other particles and hence exchange of ion takes place. How these adsorbed nutrients are taken up by the plants has been explained on the basis of carrier hypothesis. हे हायपोथेसिस कसं आहे तर इथं डायरेक्टली रूटच्या तुम्हाला सानिध्यात तुमचे आयन्स जे डायरेक्टली दिसतील, इथं कुठलं इलेक्ट्रोलाइट जे ते यूज नाही केलेलं आहे. देन कॅरियर थिअरी, जे कॅरियर हायपोथेसिस आहे ते कसं ॲक्च्युअली ते बघा. सायंटिस्ट हॅन्सन explained this theory in 1955. The ions are absorbed by the calcium acetate colloids present in the cell wall and then absorbed by the cytoplasm. म्हणजे कॅल्शियम ॲसिटेट आहे, सेल वॉल पाशी असेल, नंतर ते सायटोप्लाझमकडे ॲब्सॉर्ब होईल. This process is more pronounced with cation than with anions. म्हणजे कॅटायनसाठी ही फेवरेबल असेल किंवा जास्तही असेल. ॲज द प्लांट कोलाइड्स आर डॉमिनेटेड बाय निगेटिव्ह चार्ज. लेटर द ॲब्सॉर्ब आयन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम सायटोप्लाझम टू सेल सॅप. जे ॲब्सॉर्ब केलेले आयन्स आहेत ते सायटोप्लाझमवरून सेल सॅपकडे जातील पुढे. देन द ट्रान्सफर प्रोसेस रिक्वायर्स एनर्जी विच डिराइव्ड फ्रॉम द रेस्पिरेशन. जी एनर्जी रिक्वायर्ड आहे हे आयन ट्रान्सफर करण्यासाठी ती कुठून येणार, रेस्पिरेशन थ्रू येणार आहे. द जनरल रिकग्नायझेशन proves that ATP is a high energy intermediate formed by photosynthesis. म्हणजे ATPच्या फॉर्मॅटमध्ये तुमची जी एनर्जी ती रिक्वायर्ड ती फोटोसिंथेसिसमध्ये येईल. Then these are the theories which are related to nutrient uptake. Then we have to actually discuss nutrients, their role and their symptoms which are happen in plant growth. Then first one, primary nutrients. In that we have to discuss nitrogen. Role of nitrogen in plant growth. Out of the three major nutrients, plant requires nitrogen in the largest amount, no doubt. We all know that nitrogen is the major constraint for the growth or for the proper growth of our plant. Nitrogen promotes rapid growth. It increases leaf size, crop maturity. It promotes fruit and seed development. Nitrogen, it consists of amino acids which are required to synthesize proteins and other related compounds. It plays a vital role in the plant metabolic process. रोल काय ॲक्च्युली ग्रोथसाठी असेल, लिफ साईज, क्रॉप मॅच्युरिटी, याच्यामध्ये नायट्रोजनचा रोल महत्त्वाचा आहे. जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्समध्ये काय कंटेंट असतं रे तुमचं, डिफरंट टाईप्सचे अमिनो ॲसिड्सपासून प्रोटीन्स तयार झालेले असतात आणि ह्या अमिनो ॲसिड्समध्ये काय असतं, नायट्रोजन असतो. मग जे प्रोटीन्स तयार करायचे त्याच्यामध्ये तुमच्या नायट्रोजनचा रोल महत्त्वाचा असेल आणि वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये रोल महत्त्वाचा असेल नायट्रोजनचा. नायट्रोजन इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. देन क्लोरोफिल पिगमेंटचं पण पार्ट आहे तुमचं नायट्रोजन. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस थ्रू विच प्लांट utilize light energy to convert atmospheric carbon dioxide and water into carbohydrate. Presence of sunlight and chlorophyll pigment. आता फोटोसिंथेसिस कसं आहे तुमचं, प्लांट जे लाईट एनर्जी नंतर कार्बन डायऑक्साईड आणि सनलाईट यूज करून तुमचं फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते, त्याच्यामध्ये तुमचं नायट्रोजनचा रोल असेल. द फॉर्म कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड्स एनर्जी रिक्वायर्ड टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स. हे जे कार्बोहायड्रेटच्या फॉर्मॅटमध्ये एनर्जी तयार झाली ती कशासाठी होईल, तर प्लांटच्या प्रॉपर ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी यूज केली आहे. द केमिकल इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस, वी ऑल नोज दॅट 6CO2 plus 6 water plus some 672 kilocalorie radiant energy is converted in the format of carbohydrates, which is 6H12O6 plus 6O2. Then next point, nitrogen deficiency symptoms. In previous slide we discussed role of nitrogen and now we discuss a nitrogen deficiency symptoms. नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे कुठले कुठले सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसू शकतात. नायट्रोजन डिफिशियंट प्लांट एक्झिबिट स्लो स्टंटेड ग्रोथ. जी ग्रोथ आहे ती कमी होईल. देअर फॉलिएज इज पेल येलो पेल ग्रीन. जे तुमचे प्लांटचे जे लीफ आहेत ते पेल ग्रीन व्हायला चालू होतील. डिफिशियन्सी सिम्पटम्स जनरली अपियर
ऑन द बॉटम लिव्ज फर्स्ट, जे खालचे बॉटमचे बुडाकडचे म्हणजे खोडावरचे जे पानं आहेत बुडाकडचे त्या पानावरती जास्त तुम्हाला हे सिम्पटम्स दिसेल पहा. इन सिव्हिअर केस द लोअर लिव्ज हॅव फायर्ड अपीअरन्स ऑन टिप, टर्न ब्राऊन, युजली डिसइंटिग्रेट अँड फॉल ऑफ. जर जास्तच नायट्रोजन डेफिशियन्सी झाले असेल तर जे तुमचे पानाचे शेंडे येतात ते जळायला लागतात आणि काही दिवसात ते गळून पण जातात म्हणजे तुटतात. In leafy crops such as tobacco, vegetables, low nitrogen results in the low yield and quantity. जे व्हेजिटेबल्स पालेभाज्या किंवा टोबॅको म्हणजे यासारखे जे व्हेजिटेबल्स असतील पालेभाज्या आपण कन्सिडर करू त्यांच्यामध्ये नायट्रोजन डेफिशियन्सीमुळे यील्डवरती त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होईल. Then when grain crops such as corn and small grains are deficient, they are generally exhibit yellow leaf tips and stunted growth with spiny stalks and low yield of poor grain quality. म्हणजे ज्यावेळेस तुमचे ग्रेन धान्याचे जे पीक आहेत धान्य देणारे म्हणजे मका असेल, ज्वारी असेल, बाजरी यांच्यामध्ये तुम्हाला त्यांची ग्रोथ कमी झाली, देसारण ग्रोथ कमी झाले, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या यील्डवरती होणार आहे. इन कॉन्ट्रास्ट टू मच नायट्रोजन कॉजेस एक्सेसिव्ह व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, डिले मॅच्युरिटी. त्याच्या विरुद्ध जर एक्सेस नायट्रोजन झाला तर मॅच्युरिटी म्हणजे जे तुमचं प्लांट पीक काढणी ज्याला म्हणतात, मॅच्युरिटी झाल्यानंतरच पीक काढताना ती पुढं जाऊ शकते, एक्सटेंड होऊ शकते. देन फर्टिलायझर्स यूज टू रिमूव्ह डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन. काही फर्टिलायझर्स रिकमेंड केलेत किंवा कुठल्या प्रकारचे फर्टिलायझर्स आपण प्रोव्हाइड केले पाहिजेत ज्यावेळेस नायट्रोजन डिफिशियन्सी होईल त्यावेळेस. देन नायट्रोजन डिफिशियन्सी ड्यू टू इनॲडिक्वेट फर्टिलायझर्स applications, denitrification by soil microbes, leaching and loss due to excessive rainfall. Nitrogen is lost through volatilization from the surface application during the period of hot and dry weather. उन्हाळ्यात जास्त denitrification होते त्यावेळेस. Nitrogen deficiency can be corrected with an application of nitrogen fertilizers. Then with nitrogen fertilizers, then nitrogen fertilizers is available in both organic manures in the form of manures and inorganic forms. The amount of nitrogen in the organic source varies with source material and its state of decomposition. जे वेगवेगळे सोर्स आहेत ते त्यांच्या डिकम्पोजिशनच्या किंवा कुठल्या सॉल्टमध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार असेल. However, the following inorganic fertilizers are used for the source as a source of nitrogen: ammonium nitrate, potassium nitrate, sodium nitrate, calcium nitrate, urea, monoammonium phosphate, diammonium phosphate, liquid nitrogen. These are the also used as inorganic fertilizers which are acts as a source of nitrogen. Then legume crops is also as a source of nitrogen. Legume crops requires little or no nitrogen fertilizers. Beneficial bacteria that live in the root of these plants capture nitrogen from the atmosphere and this nitrogen is available for the use of the plant. म्हणजे लेग्युम प्लांट म्हणजे जे प्लांट अशा प्रकारचे जे ॲटमॉस्फिअर मधून नायट्रोजन ॲब्सॉर्ब करून ते रूटमध्ये स्टोअर करून नंतर ते यूज करू शकतात प्लांटच्या ग्रोथसाठी. देन ग्रेन्स ऑफ नायट्रोजन बाय सॉइल. डिफरंट वेज गेन्स ऑफ नायट्रोजन बाय सॉइल. फर्स्ट वन, नायट्रोजन म्हणजे वेगवेगळ्या मेथडमध्ये तुम्हाला नायट्रोजन कसं अवेलेबल होईल प्लांटसाठी. नायट्रोजन फिक्सेशन बाय सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरिया थ्रू पण नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं ते. द फिजिओलॉजिकल पार्टनरशिप बिटवीन बॅक्टेरिया अँड हायर प्लांट्स इज कॉल्ड सिम्बायोसिस. जे बॅक्टेरिया आणि तुमचं प्लांट आहे त्यांच्यामध्ये जे काही फिजिओलॉजिकल पार्टनरशिप होईल त्याला आपण सिम्बायोसिस असं म्हणतो. सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं बा बॅक्टेरिया आणि त्या प्लांटमध्ये. ते प्लांटसाठी पण बेनिफिशियल असतं आणि बॅक्टेरियासाठी पण ते रिलेशनशिप बेनिफिशियल असतं, त्याला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप असं कन्सिडर करतो. द बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल जिनस रायझोबियम या जिनसमधले जे बॅक्टेरिया आहेत वेगवेगळे ते जनरली सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतात. विच लिव्ह इन द सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ द होस्ट प्लांट दॅट इज लेग्युम प्लांट अँड फिक्स नायट्रोजन इन द रूट नोड्यूल्स. पिक्चर डायग्राममध्ये एक साईडला इमेज दिसते त्याच्यामध्ये एक
असे नोडल्स असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस ह्या रायझोबियम बॅक्टेरियाच्या रायझोबियमचे वेगवेगळे जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्या थ्रू होतं. They derive the energy needed for this purpose from the carbohydrates of the host plant. The nitrogen fixed by the legume bacteria may be used by the host plant or may pass into the soil either by excretion or by the following of the roots and nodules benefiting the associated non-legume crops. म्हणजे पुढच्या हे सगळाच नायट्रोजन तेच वापरलं असं नाही हे लेग्युम क्रॉप. पुढच्या जे रूट जर तसेच राहिले तुमच्या सॉइलमध्ये तर पुढच्या याच्यासाठी पण ते यूज केला जातो तो नायट्रोजन पुढच्या क्रॉपिंग प्लांटच्या जे नॉन लेग्युम प्लांट असेल. देन सेकंड मेथड नायट्रोजन फिक्सेशन बाय नॉन सिम्बायोटिक बॅक्टेरिया that is azofication method. Nitrogen can be fixed in the soil by certain free living organisms belonging to different groups of bacteria, blue-green algae and some fungi. म्हणजे वेगवेगळे जे बॅक्टेरिया असतील की जे डायरेक्टली रूटशी कुठलाही कॉन्टॅक्ट नाही तर डायरेक्टली नायट्रोजन काय करतात सॉईलमध्ये फिक्स करतात. त्याला काय म्हणतो आपण अझोफिकेशन प्रोसेस म्हणतो. अल्गींच्या किंवा फंगाच्या जे बुरशी असेल किंवा वेगवेगळे शेवाळाचे जे टाईप्स आहेत किंवा बॅक्टेरियाचे जे टाईप्स आहेत त्यांच्या थ्रू हे अझोफिकेशन जी प्रोसेस आहे ती होते बा. 2 क्रॉप्स ऑफ हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल अझोबॅक्टेरिया अँड क्लोस्ट्रिडियम species. These are the used in azofication. They decompose organic matter. They are sensitive to changes in the pH, soil pH. Soil pH मध्ये चेंज झालं तर हे जनरली डिस्ट्रॉय होतात ना. The soils with pH greater than 6, the amount of nitrogen fixation is very low. Okay. Addition by rain or snow. Rain and snow add nitrate and ammoniacal nitrogen to the soil. In temperate region, the ammoniacal nitrogen added to the soil through the precipitation in the greater than nitrate form. म्हणजे रेनने सकट तुमचं जे वेगवेगळे जे नायट्रोजन फिक्सेशनची प्रोसेस आहेत त्या होऊ शकतात. The next one, addition through manures and fertilizers. Nitrogen mineralization may be defined as the conversion of available organic nitrogen by microorganisms into the more mobile and radially available nitrogen. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू पण तुम्ही नायट्रोजनचं कन्वर्जन आहे फिक्सेशन होतं. मिनरलायझेशन consists of 3 stages. First one is aminization, second one ammonification and third one nitrification. First one aminization, the decomposition of organic matter is the enzymatic digestion of proteins into amino compounds such as protease, पेप्टोन्स अँड फायनली अमिनो ॲसिड. म्हणजे प्रोटीन्स अँड पेप्टोनचं एन्झाईमच्या ह्याच्या थ्रू कशात कन्वर्जन करणार तुम्ही अमिनो कंपाऊंड्स असतील फॉर एक्झाम्पल प्रोटीएज किंवा पेप्टोन्स आणलेत अँड काय अमिनो ॲसिड्स. ओके, these are the aminization process. Then second one ammonification. Second one is ammonification. The optimum temperature for ammonification is usually between 40 degree Celsius to 60 degree Celsius. ह्या टेम्परेचरला तुमचं अमोनिफिकेशनची प्रोसेस इझिली होऊ शकते. In this pathway amino compounds converted into ammonia and then into ammonia. म्हणजे मागच्या प्रोसेसमध्ये अमोनायझेशनमध्ये काय केलं तुम्ही अमिनो ॲसिड्स तयार केले. ते अमिनो ॲसिड्स आता एन्झायमॅटिक हायड्रोलायसिस थ्रू कशात कन्वर्ट करणार अमोनियाच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहेत. खाली रिॲक्शनमध्ये दिसतं तुम्हाला तेच. Then next nitrification, the conversion of ammoniacal nitrogen to autotrophic organisms into nitrate NO3 minus form is called nitrification. This process is carried out in 2 stages. The conversion of NH4 plus ion into NO3 minus ion. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये NH4 आयनचं कन्वर्जन NO3 minus आयन मध्ये आणि सेकंड दुसरी कन्वर्जन ऑफ NO2 minus ion to NO3 minus ion. या दोन स्टेपमध्येही नायट्रिफिकेशन प्रोसेस होते. स्पेसीज लाईक नायट्रोमोनस, नायट्रोकॉकस are important in oxidation of ammonium to nitrate and nitrite. Species like Nitrobacter, Nitrocytist are important in the oxidation of nitrite to nitrate. Nitrite to nitrate चे कन्वर्जन साठी काय नायट्रोबॅक्टर किंवा
नायट्रोसोमस नायट्रोकॉकस हे जे स्पेसिस आहेत ते यूज केले जातात. देन नेक्स्ट macronutrient is phosphorus. Normal plant growth cannot be achieved without phosphorus. Okay, this phosphorus we will discuss in next lecture.